तर आपण बघितलं आमदार रोहित पवार यांचा हा माध्यमांशी संवाद सुरू होता. पुढे जातोय. पुढची बातमी नागपूरमधून आहे आणि अत्यंत महत्त्वाची आहे, कारण नागपुरातील दोसर भवन चौकात स्फोटक आढळल्यानं एकच खळबळ माजली आहे. 50 डिटोनेटर, 15 जिलेटिन कांड्या, 8 कनेक्टर यामध्ये आढळले. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झालं. फॉरेन्सिकची टीम सुद्धा दाखल झाली आहे. नागपुरातील सीए रोडवरील दोसर भवन चौकात मेट्रो स्टेशनच्या अगदी बाजूला असलेल्या एका घराच्या छोट्या गार्डनमधील झुडपात ही स्फोटकं आढळलीत. सर्व स्फोटकं पोलिसांनी सुरक्षित करून अज्ञात स्थळी नेलेली आहेत. ज्या दोसर चौकात स्फोटकं आढळून आली तो परिसर अत्यंत संवेदनशील आहे. या ठिकाणावरून 200 मीटर अंतरावर जामा मस्जिद, 500 मीटर अंतरावर पोदारेश्वर राम मंदिर आणि 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. नेमकी हे स्फोटकं कोणी ठेवली, याचा उद्देश नेमका काय होता, कशासाठी ही विस्फोटकं वापरली जाणार होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी आता सखोल चौकशी सुरू केली आहे. नागपूरच्या दोसर भवन चौकामध्ये आज सकाळी जिलेटिन आणि डिटोनेटरच्या कांड्या सापडल्याने एकच खळबळ उडालेली आहे. सध्या मी आहे याच दोसर भवन चौकामध्ये. हा सेंट्रल एव्हेन्यू मार्ग आहे. अतिशय वर्दळीचा असा हा मार्ग आहे आणि ही जी इमारत दिसत आहे ही इमारत आहे लांजेवार नावाच्या एका व्यक्तीची आहे, जे काम करतात, सरकारी कर्मचारी असल्याची माहिती आहे. आणि हा जो झुडूप आहे या झुडपात गेल्या 1 महिन्यापासून एक पिशवी ठेवलेली होती, पॉलिथिनची पिशवी होती आणि या पिशवीमध्ये ही विस्फोटकं होती. आज सकाळी त्यांचं लक्ष गेलं तेव्हा त्यातून काही विस्फोटक असल्याचं बाहेर आलं, जिलेटिनच्या कांड्या असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर जे आहे ते त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस इथे आले आणि त्यांनी BDS देखील बोलवलेलं आहे. बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड वेळेवर पोहोचलेला आहे आणि या संपूर्ण परिसराची जी आहे ती अशा प्रकारे घेराबंदी करण्यात आलेली आहे. दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहे. आता राहिला प्रश्न विस्फोटकांचा. तर या झुडपामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून, सुमारे 1 महिन्यांपासून असल्याचं हे विस्फोटक बोललं जातं, ज्यामध्ये 50 डिटोनेटर आहेत, 18 जिलेटिनच्या कांड्या, त्याचबरोबर 8 कनेक्टर असल्याची माहिती मिळते. आणि हे जे विस्फोटक आहे हे विस्फोटक SBL या कंपनीचं असल्याचं समोर आलेलं आहे. काटोल तालुक्यातील रावळगाव मध्ये ही कंपनी आहे आणि गेल्या महिन्यात 1 मार्चला जो भयंकर विस्फोट झाला होता तो याच कंपनीत झाला होता. आता प्रश्न हा आहे की हा नेमका इथे विस्फोटक कसे पोहोचले, कारण हा जो परिसर आहे तो अतिशय वर्दळीचा परिसर आहे. काही दिवसांपूर्वी रामनवमीला येथून मोठ्या प्रमाणात शोभायात्रा देखील काढण्यात आलेली होती. त्यामुळे या विस्फोटकांचा आणि रामनवमीच्या शोभायात्रेचा काही संबंध आहे का, याही दृष्टीने पोलीस जे आहे ते तपास करत आहेत. संवेदनशील एरिया आहे आणि या संवेदनशील एरियामध्ये अशा प्रकारची विस्फोटकं कुठून आली याचाही तपास जो आहे तो आता पोलीस करत आहेत. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.